आज टिफिन मी स्वतः भरलेला आहे. काही आजच्या काही नाही एक्सपेरिमेंट मध्ये आम्हाला चपाती करायला शिकवलं. चपाती नाही सिंगला अरे सिंग अंकल दिसतालीस भावा. काढून दे एवढे घरात मम्मीकडनं काढून घेते काय याला. याचं तोंड बघा, तोंड दाखव जरा. घरातलं लिखाण पण मम्मीकडनं करून घेते. तुझा काय संबंध? गणपती बाप्पा मोरया. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो टुडे इज थर्सडे गाईज, आणि मी आता जस्ट रेडी झालो आहे कॉलेजला जायला. अँड येस, आपण जाऊया कॉलेजला. आज जरा हाफ डे असते गाईज, 1 वाजेपर्यंत कॉलेज असते. अँड हिअर इज माय ब्रेकफास्ट, उपीट. सो लेट्स हॅव इट अँड गो टू कॉलेज गाईज. बाय. आज टिफिन मी स्वतः भरलेला आहे कारण आज लवकर सुटते. सो मी फक्त ओट्स घेतला. सो यस, आणि दिस इज माय बॅग पण डिकीत बसतं. My God, come on bro, we got late. Okay, let's go. एकाच टायमाला येतात, सगळी लेट येतात. तेव्हा काय इकडं अत्तरू आला आहे, तिकडे सिंग गाडी लावा गेलाय, इकडे जनगोंडा आहे. जनगोंडा आज जरा आला टायमावर, लेट आलता खरं. आता सारखं म्हणून आता त्याची हे जायला नको म्हणून म्हणतो टायमावर आलाय. सिंग यायला लागलाय. सो सिंगसाठी थांबले आणि लेक्चर चालू झालेलं आहे. सिंगचा विषय सांगतो काय, आम्हाला फोन 9:24 झाल्यात. सिंग आम्हाला फोन केला येणार का नाही म्हणून काय, आणि तो पण लेटच गेलेला म्हणून विचारला आम्ही. लेट असून आम्हाला फोन केलाय त्यानं. आणि का नाही लेट आले म्हणून तो लेट झाला म्हणून आम्हाला फोन केला. लेट नसले की जाऊन बस तिकडून. लेट्स गो. बाबा हात सोडून पाडशील त्याला. पहिलवान कसा आहे? पहिलवान काय काय पहिलवान घडवला. हॅलो, लेट्स गो. चला गाईज, एक लेक्चर झाले, आम्ही वॉशरूमला चाललोय आणि घरला चाललो. पोरं कसले डेंजर बघा. तुम्ही पण आलाच याच्यात. पोरं उठून घरला चालल्यात गाईज. व्हॉट द हेल गाईज. चला मूत्र विसर्जन करूया. सो गाईज, इट्स अ शॉर्ट रिसेस अँड आम्ही आता टिफिन खाणार आहे. आदित्यने पण काढलाय. सिंग जरा सबमिशन करायला आहे. सिंग कायम मागा असतोस पण तू. सो दॅट यू कॅन बाय न्यू. पाऊस पडालता. चला टिफिन का. इट इज माय ओट्स गाईज. सो गाईज, आवर ब्रेक इज ओव्हर राईट नाव. आणि आमची आता GTची लॅब आहे. सो आम्ही GTची लॅब करायला चाललो आहे. सो लेट्स सी आज कोणता एक्सपेरिमेंट असणार आहे GTला. अँड लेट्स परफॉर्म इट गाईज. बाय गाईज. सर नाहीत नव्हे गाईज. आजच्या काही नाही एक्सपेरिमेंटमध्ये आम्हाला चपाती करायला शिकवलं. चपाती नाही परत करायचं. तू तोडलीच होती ते बोटानं. तुटायलाच पाहिजे. तुटायचं नव्हतं त्याला त्याच्याबरोबरच्या डायमीटर करायचं होता. गेला ना मग झालं. झालता ना. तिला करायची नट किती स्ट्रॉंग आहे बघा आपण. थांब की थांब. मॉलेस्टेशन. रातची न्यू फॅशन. गरीब को देखो, गरीब मेट गाला गरीब वर्जन. रेड कार्पेट नाही आहे तर व्हाईट कार्पेट यू कॅन सी. थांब गाईज, आता हिला बघा घालून. फाडू नको हा, घाल. लेट्स सी. गरीब. अरे तू काढलीस का बेकार. पडायला नको. कम ऑन, विअर फास्ट. तुला घालूया आपण. मी घातलेला आता, तुला घाल. पटकन घाल. सिंगला घाल. अरे सिंग अंकल दिसतालीस बाबा. करू बाबा, अंकल दिसतालीस. हिला घाल. ही आंटी दिसणार नाही. आणि चष्मा तरी जात आहे रे. आंटी नाही, ती आजी दिसणार. ते वारं लागाय नको म्हणून असते. डोळ्याला वारं लागाय नको. आयडी कार्ड मध्ये हेच ठेवते. कॉलेजचं रेड कार्पेट नाही. मी साईन घेतली. मॅडमचा फोन आला मला. सिंग काय बालिशपणा करायला बघा. श्रुती आज कुर्ती का घातलास? व्हॉट्स मॅटर.
लाजली लाजली. फ्लश करा. शी इज गोइंग ऑन डेट. तुला सांगितलं ते ना? हो सांग. तुला सांगितलं हिला सांगितलं श्रुती? तुला नाही सांगितलं. हे श्रुती हिला सांगितलंस? हिला सांगितलं गेट आउट गेट आउट पूजेला. तिला चालली ती मला माहितीये पागल. खरं बोल जरा. हो खरंच. अरे मग हसाय का लागलास तू? डेटवरती हे घालून जाणार का आज? काय माहित आता तुझी ड्रेसिंग सेन्स. मंदिरला जात असले तर दोघं एकत्र. हो बरोबर. ओ माय गॉड. सिंग ने राईट गेस केला आय गेस. होय. काय काय करा कधी कधी चुकीचा गेस करायला लागतो. माहिती आहे मला कुठं चाललं ते फक्त बरं चला चला लेट्स गो गाईज. हे बघा तिसरी सीट काढाले कसलं म्हणलं. काढून दे एवढे घरात मम्मीकडनं काढून घेते गाईज. याला याचं तोंड बघा. तोंड दाखव जरा. घरातलं लिखाण पण मम्मीकडनं करून घेते. तुझा काय संबंध? तुला लाज वाटाय पाहिजे रे. मम्मीकडनं लिहून घेतेस तू. काढा काढ शीट काढ. एवढं हे काय करायला लागलायस? इरेज करावले चुकलं ते जरा. अरे कशी पण मार ही लाईन चालत्या. कशी हे कशी पण चालते ही लाईन. चला गाईज आमचं लॅब आवर झालेलं आहेत आणि 1 वाजता 1 नाही 1:30ला आमचं कॉलेज संपले. कधी नाही ते आता जाऊन घरला लवकर जाणार झोपणार आहोत. कधी नाही ते नाही हे रोजच घरला जाते लवकर 1ला. भिकार सोड. आज आमचं नाही आहे. सो आम्ही आता चाललो घरी. पण घरी जायच्या आधी काय तर खाव्या म्हणते मी. अथर्वनं काय दिला तर चांगलीच होईल. कृपा होईल आमच्यावर. ब्लॉगर कोण आहे? राज आहे त्यामुळे राज द्यायला पाहिजे. फिर वही बात ना ब्रो. चला घरला जातो मग सर. आता आम्ही खालच्या खाऊ गल्लीत आलोय आणि इथं स्पेशल चिकन राईस खायला आलोय आम्ही. सो वेदांत पण आहे आमच्यासोबत. वेदांतचा फोन गावलाय खाल. सो वेदांत हॅप्पी आहे थोडे. हो चिकन राईसची ऑर्डर दिला गाईज. आपण चिकन राईस आज कसा लागते बघूया. लेट सी हाऊ इट विल बी टेस्ट. आदित्य तू काय ऑर्डर केलास? आम्ही तात्पुरते तरी ताक पिले. मग अशी जेवले रे त्यामुळं. फिर वही बात. ते तुझं कोण करणार आहे? तूच की. मग आणि मला फिरवेवात म्हणाले झाट्या तरी पण घे रे काय तर. शेड. सो गाईज बघा दुसरं काय नाही आहे इथं चांगलं. चिकन राईस पोट भरून स्वस्तात मस्त. अथर्व नाही बुवा, मी आल्याचं पे केलं. माझं काही संपले. सगळी एकमेकांना मेंबर आहेत. खायला डेंजरच आहे पोरं. गाईज हिअर इज आवर चिकन राईस. आणि आजचं चिकन खूप मस्त आहे. मऊ मऊ लागाले एकदम. कधी वेदांत वेदांत नसतं पिवलं. मस्त आहे गाईज. लेट्स एन्जॉय. बाय. गाईज फायनली आमचं कॉलेज संपलेलं आहे. मस्तपैकी पोट पण भरलेलं आहे. आणि आज फॉर्च्युनेटली लवकर सुटते कॉलेज. लवकर घरी चालले. आमचे कॅम्पस ट्रेनिंगचे सेशन असतात आणि आम्ही काय बसतच नाही ते. कॅम्पस ट्रेनिंग कोणासाठी? ज्यांना प्लेसमेंट पाहिजे त्यांच्यासाठी. आधी त्यांचा बिझनेस आहे. प्लेसमेंट देणाऱ्यासाठी नसते. कसं बोलते हा? आधी त्याचं प्लेसमेंट फिक्स आहे. चला चला लेट्स गो. आता घरी जाऊया गाईज. बघा आता पवा जायचा प्लॅन आहे. सो आपण स्विमिंग करायला जाऊया. सो स्टे ट्यून गाईज. बघूया आपण काय होते. विहिरीत पाणी भरले गाईज. पवा लागते मर्दासारखं. आदित्य नाही म्हणाला. आदित्यला चड्डी काढून पळून रानात पळवायचा. काय नाही कराल काय नाही. आपण काय आणलं नाही रे. भिजलेलं अरे असं दे मर्दा. असं चड्डी वाढायची पॅन्ट वरपर्यंत. पण सांग जरा त्याला. पण्यानं मग कशी बिबट्याची घालून आलाय. चित्ता कडवं लाजत नाही. कसं कव्हर केलंय? पण्या पोट दाखव जरा. ऍप दाखव. मास्क घेणं टाकला मास्क नाही प्रॉपर घेणं टाकलाय. चला पवाय चालू करूया गाईज. गजराज उडी मारावलाय. हे राज मार की. गणपती बाप्पा मोरया.
ए पण गट्ट्या मार की हे बघ. राज पण गट्ट्या मारच ट्राय करलाय मारतोय बघा. ए पण वन्स मोर हा बघ बसला की बाबा परफेक्ट बसलाय. ये गाईज काय मस्त वाटायला माहिती का आता पोहल्या नसता उड्या पण्यानं उड्या मारून मारून पाणी हलवला पूर्ण विहिरीतल्या वरतीपर्यंत पण्या गाईज एवढंच आहे खरं गट्ट्या मारते मर्दासारखं. होय मी सोयकी मारली काय वरनं बघितलं असतील तुम्ही. चला आता घरी चाललोय आम्ही. ये लेट्स गो गाईज. चलो गाईज आलोय आम्ही. रात्री लवकर आलोय आपण आज. होय केसवा आहेत पण इथपर्यंत. आणि आदित्य इज गोइंग बॅक टू होम आणि आय एम ऑल्सो गोइंग बॅक टू होम गाईज. उद्या काय फ्रायडे आहे. उद्या इंटरव्ह्यू काय त्यांचं. हो इंटरव्ह्यू आहे आमचं. जर शूट करायला मिळालं तर उद्या शूट करतो गाईज तो. आणि इंटरव्ह्यू कसा असते दाखवतो. दाखवूया सगळं. इंटरव्ह्यू म्हणजे कसं आहे क्लास मधला इंटरव्ह्यू आहे याचा नाही आहे. Main interview नाही. कंपनीचा इंटरव्ह्यू नाही. क्लासमध्ये मॉक इंटरव्ह्यूज आहेत म्हणजे असं ट्रेनिंगसाठी आहेत फॉर अ प्रॅक्टिस. ओरिजिनल इंटरव्ह्यू कसं असते ते दाखवायला. त्याचं जरा झलक आहे थोडक्यात. सो ते बघा आपण उद्या शूट करा ते पण गाईज. आणि आता जाऊया घरी. मॅमना पण घ्या की तशी मॅमना ब्लॉग मध्ये घ्यायचं. होय ताशी मॅमला विचारून घेऊया. व्हिडिओ करायला चालते का विचारूया आणि मग करूया. होय सो यस लेट्स गो गाईज. आता जाऊया घरी आणि घरी जाऊन आता काय तर मस्त खाणार कारण सकाळी जिमला जाऊन आले मी तर. आणि जेवले पण किती 11ला जेवले. जेवले 11ला आम्ही. चला आदित्य बाय शुभरात्री. लेट्स गो. येस मी आलो आहे घरी आणि आता आपण लावूया टीव्ही. यस गाईज टीव्ही लावल्या. आणि मला आजीनी लास्ट ब्लॉगमध्ये कमेंट केले होते मूवीज जे मी बघितली पाहिजे. सो लेट्स बघा गाईज कोणाचे कमेंट चांगले आहेत. कमेंट चांगले नाहीत जे कुठली मूवी चांगली आहे बघूया कमेंट्सवरून. आणि पहिला मी त्याचा ट्रेलर बघणार. जर चांगली वाटली तर पूर्ण बघणार. सो यस लेट्स सी गाईज कोणाचा कमेंट्स पहिला वाचा. सो या पहिला चेंज करतो अँड चेंज करून आपण लगेच टी व्ही लाव्या मस्तपैकी. आणि मॅगी करायला लाव्या दीदीला. हां दीदी मॅगी करायला लागत्या. विकत आण जा मॅगी. हां आत्ता चालू फोन लावशील की नाही. चीज आणि आणले बघ की फ्रीज मध्ये. चीज आणलास मग चीज मॅगी खायला लागत्या मर्दासारखं. लेट्स गो गाईज. आता मम्मीच्या सो आता मम्मीला फोन लावला. मम्मीला म्हणलं मम्मी पप्पा आजी कोणच घरात नाही आहे. मी आणि दीदी आहे तेवढं. दीदी लागला अभ्यास करायला अँड दीदी आता मॅगी करेल. सो पहिला मॅगी आणल्या. हां चुलीवरची मॅगी. सो मॅगी आणतो आणि काहीतरी खायला आणतो स्नॅक्स. आईस्क्रीम नको आत्ता कुठे आईस्क्रीम पाऊस पडतोय बा आता. सो गाईज आता मॅगी आणल्या आणि काहीतरी चिप्स ते आणल्या मस्तपैकी. आणि वातावरण पण झाले बघा क्लाउड आल्यात. इट्स डार्क आउटसाईड. सो लेट्स गो गाईज. पहिला जाऊन मॅगी आणूया आणि दीदीला करायला लाव्या आणि टी व्ही बघत खाव्या. लेट्स गो गाईज. वी गॉट मॅगी अँड सम स्नॅक्स अँड दिस इज कोल्ड ड्रिंक. सो लेट्स गो टू होम गाईज. बाय दीदी. सीस आईस्क्रीमच्या जागी हे आणलं मी. हो कनव म्हणून एक सबस्क्रायबर आहे त्यानं कमेंट केलता संभवन बघ म्हणून. बट संभवन इज नॉट अवेलेबल ऑन नेटफ्लिक्स अनफॉर्च्युनेटली. सो दुसरं कोणाची कमेंट आहे बघा थांबा. सो गाईज नेक्स्ट इज यारा म्हणून काय अल्फा एक्स पॉडकास्ट म्हणून एक सबस्क्रायबर आहे. त्यानं यारा म्हणून सर्च करायला लावलेलं. नेटफ्लिक्सवर हाय म्हणलेलं बट इथं सय्यारा आले. मग तो हा यारा म्हणालतास का इंग्लिश मूवी. हा दिस वन. इकडं दोस्ताना आहे मर्दानी 3 चेन्नई एक्सप्रेस टोस्टर. भाई कोणता यार इना झाले तुमचं सांगितलेलं. काहीतरी दुसरं करा काही. नेटफ्लिक्सवर जे अवेलेबल आहे ते कमेंट करा. अँड आता मी हा बघतो कोणता तरी यातला. सो यस मॅगी खायत आपण मूवी बघा. सो गाईज हिअर इज माय मॅगी. दिस इज कोल्ड ड्रिंक
हे तसं बघायला गेलं तर चांगलं नाही आहे काहीच बॉडीसाठी, बट आज खाव्या. आज जरा घरी नॉट मॉम डॅड नाही आहेत, सो हे केले आम्ही. अँड आय एम वॉचिंग दिस मूवी ट्रॅप. सो लेट्स सी गाईज कसा आहे मूवी अँड लेट्स एन्जॉय दिस. बास्की एवढं चीज ओके. सो यस लेट्स सी गाईज हा मूवी बघतो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो मी कसा आहे. अँड #5 इन मूवीज आहे हा. सो लेट्स सी गाईज कसा आहे. चांगला वाटलं तर तुम्हाला पण सांगतो नक्की बघा. बाय गाईज. दिस मूवी जस्ट एंडेड. जस्ट डोंट गेट दिस मूवी गाईज. कारण ह्या मूवीमध्ये त्या क्रिमिनलनं नेमकं काय केलं आणि पोलीस त्याच्यामागे का लागला ते काय समजलंच नाही मला. जर तुम्ही एकदा पिक्चर बघा आणि तुम्हाला समजलं तर ह्या ब्लॉगवर कमेंट करा तुम्ही. आणि हा पिक्चरमध्ये फादर अँड डॉटरचं कनेक्शन चांगलं दाखवलेलं आहे. कॉन्सर्टला जातात आणि तिथून ते सगळं कसं ते क्राईम करते तिथून सुटायचं. सो हे सगळं दाखवलेलं आहे या मूवीमध्ये. तुम्ही बघा एकदा. जर सस्पेन्स मूवीज तुम्हाला आवडत असेल तर हा मूवी बघा. ट्रॅप म्हणून आहे, नेटफ्लिक्सवर आहे. सो यस आता पिक्चर तर बघितला आहे. आता जाऊन जरा असाइनमेंट कंप्लीट करा गाईज. लेट्स गो. तर कंप्लीट आहेत, बट विषय असा आहे की मी हे दिलं तर लिहायला एका फ्रेंडला माझ्या, आणि छोटं छोटं बघून छोटं तेवढं लिहिल्या. जसे की 9, 12 हे सगळं छोटे छोटे एक्सपेरिमेंट होते. आणि मधली 10 आणि 11 राहिल्यात. ती मोठी आहेत ती तेवढी मला ठेवल्यात लिहायला. व्हॉट द हेल ब्रो. सो गाईज माय कम्प्लिशन इज डन. दिस इज एक्सपेरिमेंट नंबर 1 आणि दिस वन इज लास्ट 12. सगळे एक्सपेरिमेंट कंप्लीट झालेत गाईज. अँड फायनली आय एम रिलीफ नाव. आता मोस्ट ऑफ सबमिशन सगळे झालेले आहेत गाईज. एका विषयाचं राहते फक्त, त्याला अजून डेडलाईन जास्त दिवसाची आहे. सो ते मी कंप्लीट करेनच लवकर. अँड यस आता वाजलेले आहेत 8 आणि डिनरचा टाईम झाला आहे गाईज. आपण आता डिनर करून झोपणार डायरेक्ट. अँड यस आपण हा व्लॉग इथं एंड करत आहे. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. अँड थँक्यू फॉर वॉचिंग, सपोर्टिंग अँड सी इन द नेक्स्ट व्लॉग गाईज. बाय बाय.